नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मध्ये झालेली लेखी प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. तर हा संच ए आहे. तर पहिले आपण नाही का GK मध्ये जे क्वेश्चन आलेले तिकडनं चालू करू. हे पहिला संच गणिताचा आहे म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकतात प्रश्न क्रमांक 26 पासून GKचे प्रश्न आहेत. तर ते बघूया. आपण त्याला 26ला प्रश्न क्रमांक 1 असे नाव देऊयात. प्रश्न क्रमांक 1, भारत सरकारद्वारे देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र यावर्षी कोणाला देण्यात आला? ऑप्शन ए ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, ऑप्शन बी मेजर अर्शदीप सिंग, ऑप्शन सी ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ऑप्शन डी नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. प्रश्न क्रमांक 2, भारतीय संविधान हे संविधान सभेद्वारे कधी स्वीकारले गेले? ऑप्शन 1 26 जानेवारी 1950, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन डी 23 जानेवारी 1948. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या देशाशी भारतात देशाची स्थलसीमा सर्वाधिक लांबीची आहे? ऑप्शन ए बांगलादेश, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी म्यानमार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बांगलादेश. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता टेनिस ग्रँड स्लॅम नाही? ऑप्शन ए ऑस्ट्रेलियन ओपन, ऑप्शन बी फ्रेंच ओपन, ऑप्शन सी विम्बल्डन, ऑप्शन डी रूस ओपन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रूस ओपन. टेनिसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन हे 4च ग्रँड स्लॅम आहेत. प्रश्न क्रमांक 5, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? ऑप्शन ए नीरज चोपडा, ऑप्शन बी PT उषा, ऑप्शन सी मिल्खा सिंग, ऑप्शन डी अभनय बिंद्रा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अभनव बिंद्रा. यांनी 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन ए आचार्य देवव्रत, ऑप्शन बी CP राधाकृष्णन, ऑप्शन सी रमेश बैस, ऑप्शन डी जिष्णुदेव शर्मा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रमेश बैस. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी 18 फेब्रुवारी 2023 रोजी पदभार स्वीकारला होता. चालू घडामोडीनुसार हे बदलू शकते, परंतु दिलेल्या पर्यायापैकी हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी रेल्वे मुंबई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोल्हापूर. रेल्वे मुंबई येथे पोलीस आयुक्तालय आहे, मात्र कोल्हापूर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस शिपायांसाठी प्रशिक्षण विद्यालय आहे? ऑप्शन ए खंडाळा, ऑप्शन बी नानवीज दौंड, ऑप्शन सी अकोला, ऑप्शन डी यापैकी सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी यापैकी सर्व. खंडाळा, नानवीज दौंड आणि अकोला या तिन्ही ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत. प्रश्न क्रमांक 9, नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला? ऑप्शन ए जसप्रीत बुमराह, ऑप्शन बी सचिन रवींद्र, ऑप्शन सी बिल जॅक्स, ऑप्शन डी संजू सॅमसन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जसप्रीत बुमराह. 2024च्या ICC T20 विश्वचषकात भारताच्या जसप्रीत बुमराहला त्याच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. प्रश्न क्रमांक 10, UPIचा लॉंग फॉर्म काय आहे? ऑप्शन ए युनायटेड पेमेंट्स इंटरफेस, ऑप्शन बी युनिफाईड पेबल इंटरनेट, ऑप्शन सी युनायटेड पेमेंट इंटरनेट, ऑप्शन डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी युनिफाईड पेबल इंटरनेट. प्रश्न क्रमांक 12, आज 15 मार्च खालीलपैकी कोणता दिवस आहे? ऑप्शन ए जागतिक मातृभाषा दिवस, ऑप्शन बी जागतिक ग्राहक संरक्षण दिवस, ऑप्शन सी जागतिक कामगार दिन, ऑप्शन डी जागतिक पर्यावरण दिन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जागतिक ग्राहक संरक्षण दिवस, वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे. प्रश्न क्रमांक 13, भारताचे अंटार्क्टिकावर डॅश हे संशोधन केंद्र आहे? ऑप्शन ए आर्यभट्ट, ऑप्शन बी रोहिणी, ऑप्शन सी इंदिरा पॉइंट, ऑप्शन डी मैत्री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मैत्री. प्रश्न क्रमांक 13, क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए अंगुली मुद्राशास्त्र, ऑप्शन बी फोटोग्राफी विभाग, ऑप्शन सी
वायरलेस विभाग, ऑप्शन डी श्वान पथक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्थान पथक. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राचे राज्य फूल जारूळची मोठा बोंडारा ताम्हण फुले कोणाच्या रंगाची आहेत? ऑप्शन ए पिवळी, ऑप्शन बी पांढरी, ऑप्शन सी जांभळी, ऑप्शन डी काळी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जांभळी. ताम्हण किंवा जारूळ हे महाराष्ट्राचे राज्य फूल असून त्याची फुले गडद जांभळ्या किंवा गुलाबी रंगाची असतात. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते बल भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPE नाही? ऑप्शन ए सशस्त्र सीमा बल, ऑप्शन बी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, ऑप्शन सी आसाम रायफल्स, ऑप्शन डी राष्ट्रीय रायफल्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी राष्ट्रीय रायफल्स. प्रश्न क्रमांक 16. जगातील सर्वात मोठे नदीतील बेट माजुली कोणत्या नदीमध्ये व कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए गोदावरी आंध्र प्रदेश, ऑप्शन बी गंगा उत्तर प्रदेश, ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा आसाम, ऑप्शन डी नर्मदा गुजरात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ब्रह्मपुत्रा आसाम. माजुली हे बेट आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे. हे जगातील सर्वात मोठे नदीपात्रातील बेट मानले जाते. प्रश्न क्रमांक 17. कृष्णाकाठ हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? ऑप्शन ए श्री आचार्य अत्रे, ऑप्शन बी श्री यशवंतराव चव्हाण, ऑप्शन सी श्री बाळासाहेब देसाई, ऑप्शन डी श्री बाळासाहेब ठाकरे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी श्री यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव कृष्णाकाठ आहे. प्रश्न क्रमांक 18. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? ऑप्शन ए संत तुकाराम, ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन सी संत एकनाथ, ऑप्शन डी संत नामदेव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संत एकनाथ. संत एकनाथांनी लोकशिक्षणासाठी भारूड हा काव्यप्रकार मोठ्या प्रमाणावर रूढ केला. प्रश्न क्रमांक 19. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद आर्टिकलनुसार भारत देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? ऑप्शन ए अनुच्छेद 14, ऑप्शन बी अनुच्छेद 15, ऑप्शन सी अनुच्छेद 16, ऑप्शन डी अनुच्छेद 17. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अनुच्छेद 17. भारतीय संविधानातील कलम 17 आर्टिकल 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या देशाचे इराणसोबत स्थलीम सीमा नाही? ऑप्शन ए अफगाणिस्तान, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी इस्रायल, ऑप्शन डी इराक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इस्रायल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण GKचे प्रश्न बघितलेले आहेत. उरलेले प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात. उद्या भाग 2 असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे पण प्रश्न केले ते अतिशय महत्त्वाचे आहेत स्पर्धा परीक्षांसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले प्रश्न आणि मराठीचे यवतमाळ पोलीस शिपाई भरतीमध्ये जे प्रश्न आलेले ते बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.